निर्गुण निराकारातून या निर्गुण निराकार याच्यातून आकार आम्हाला मिळवून दिलं. आम्ही सगुणामध्ये आलो. कशा करता? तर या मानवी जीवनाचा उद्धार करण्याकरता. तर बांधवांनो, आमच्या तुमच्या आणि माझ्या नातं काय आहे? एका दिशेच्या, एका विचाराच्या, एका मनाच्या आणि एका ध्येयाच्या एकच नातं आहे, परमात्मा आहे. म्हणून परमेश्वरा तुझ्या चरणी मला काय म्हणायचं आहे? काय म्हणायचं मानवी जीवन का उद्धार किया. म्हणून परमेश्वरा प्रथम पूजा तुझी झाल्या पाहिजे. सबसे पहिले पूजा तेरी यही प्रार्थना. सबसे पहिले पूजा तेरी यही प्रार्थना. बाबा हनुमान की मैं करूं वंदना. बाबा हनुमान की मैं करूं वंदना. बाबा हनुमान की पण तुझे गुण मला दिसले, माझ्या मनामध्ये दिसले. पण परमेश्वरा, श्रद्धा भावाचे फूल आणि शांतीचा तिलक लावलं परमेश्वरा. आणि मनाची ज्योत लावून तुमच्या चैतन्य दिव्याच्या या सेवकांना मी परिचय करून दिला. म्हणून काय म्हणायचं तुझ्या चरणी? भगवंता माझ्या अंतःकरणामध्ये भाव आहे म्हणून तिथे देव आहे. या विश्वासाने तुझे गुणगान करत आहो परमेश्वरा. म्हणून मला काय म्हणायचं?
जरा मला दुःख लागलेलाच आहे. पण परमेश्वरा मुख्य उद्देश या मार्गात येण्याचा मुख्य उद्देश परमेश्वरा माझ्या जीवनाला मोक्ष मिळायला पाहिजे. म्हणून माझ्या दुःखाचं सहकार्य करणेवाले भगवान बाबा हनुमानजी तुमच्या चरणी मला काय म्हणायचे आहे. संकटारी बाबा सुख दुःखदायक तुमच्यावर पडलेली आहे. म्हणून तुमचे सहारे आज तक माझ्या जीवन तुझ्या चरणी खटगाळे. म्हणून माझी देवा रचना केली परमेश्वरा 108 मनक्यावर माझे शरीर उभं आहे. तुमचं माहीत नाही पण मला माहीत आहे माझे शरीर 108 मनक्यावर उभा आहे. म्हणून कणामध्ये त्या परमेश्वराचे वास आहे आणि सदैव बाबा राहील. म्हणून तुझे चरणी काय म्हणतो.
आपल्या